अश्रूंनी भिजलेलं बुंदेलखंड आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ. मध्य प्रदेशातील धौडन गाव, जिथे केन बेतवा लिंक प्रकल्पाच्या नावानं गरिबांच्या जमिनी हिरावून घेतल्या गेल्या. सरकार म्हणतंय 90% पुनर्वसन झालं, पण वास्तवात चित्र काही वेगळंच आहे. कारण जर इथल्या माता भगिनींना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी प्रशासनाला हप्ता द्यावा लागत असेल, तर याला विकास म्हणायचं की लुटारू राज्य. ज्या जमिनी गेल्या त्या बदल्यात मिळालेले 40,000 म्हणजे घर बांधायला की कफन विकत घ्यायला. दुष्काळाशी लढणाऱ्या बुंदेलखंडला आज स्वतःच्या जमिनीसाठी जलसमाधी आणि चीता आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतोय. हा विकास आहे की विकासाच्या नावाखाली गरिबांच्या आयुष्याशी खेळलेला जुगार? आज त्याच जमिनीच्या मोबदल्यासाठी तिथले आदिवासी लोक 10 दिवसांपासून रस्त्यावर उतरलेत. पण सत्तेच्या कानावर अजूनही माती साचलीये. बुंदेलखंडमधील लोकांना आपल्याच हक्काच्या जमिनीसाठी लाच द्यावी लागतेय. हेच का आजचे दिन? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हायरल कारभारला फॉलो करा.